असावरी अगं हा काय म्हणतोय, ये ना. अहो माझी कालपासूनची कामं खोळंबली आहेत आणि असंही त्याला तुमच्याशी बोलायचं आहे ना. तुम्ही बोला ना, मी इथे कामं आवरते. राहू द्या सर, आईला तिची कामं करू द्या. माझ्यामुळे ऑलरेडी तिचा खूप वेळ वाया गेलाय, आता आणखी नको. सर काय मी चुकलो, मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. हे बोलून काही उपयोग नाही आहे. आता चुका सुधारण्याची वेळ आली आहे. सोहम, झालं गेलं सगळं विसरून जा ना. नाही सर, प्लीज मला बोलू द्या. खूप दिवसापासून माझ्या मनात काहीतरी आहे, ते मला बोलायचं आहे. अरे सोहम, सर तो इतकं म्हणतोय तर ऐकून घ्या ना त्याचं. एक संधी द्या त्याला, त्याची घुसमट कमी होईल थोडी. बर, बोल बोल बोल. लहानपणापासून ना फक्त एकच एम होता, आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा. तो कसा कमवायचा याची अक्कल नव्हती. बरं, कष्ट करायची किंवा मेहनत घेण्याची सुद्धा कधीच तयारी नव्हती माझी. म्हणून मी तुमच्याकडून तो सगळा ओरबडून घेतला. मला इतका त्रास दिला, इतकं सफर करवलं, आणि तुम्ही सुद्धा तुमच्याशी जे वागलोय ना ते आठवून सुद्धा त्रास होतो मला. आपण भिकाऱ्याला कपडे देताना सुद्धा 4 वेळा विचार करतो. तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली, ते सुद्धा फक्त माझ्या हट्टापायी. हे बघ सोहम, आपण बरेचदा आयुष्यात चुकीचे निर्णय घेतो. ते निर्णय चुकीचे होते हे आपल्याला कळणं गरजेचं असतं ना. नाही तर आपण तसेच चुकीचं वागत राहू, आपल्या माणसांना दुखवत राहू. उशिरा का होईना पण तू केलेल्या चुका तुला जाणवतायत ना आज. आणि मुख्य म्हणजे त्या चुका सुधारण्याचा तू प्रयत्न करतोयस, याचाच अर्थ तू करेक्ट ट्रॅकवर आहेस. नाही सर, काय ना, अभीस किचनला मी कधी आपलं मानलंच नाही. त्यामुळे मी ते कधीच वाढवू शकलो नाही ना, कधी स्टाफची मनं जिंकू शकलो. सर, तुम्ही नसताना तिथल्या भिंती सुद्धा तुम्हालाच मिस करतात. मी तुमचा खूप पैसा उधळलाय, पण मी प्रॉमिस करतो सर तुम्हाला, मी सगळे पैसे परत करीन तुमचे. तू हे बोललास ना, हेच खूप आहे. पैशा बिशाचं काही टेन्शन घेऊ नकोस, काही मला परत बिरत करणार नाही आहेस. ओके सर, खरं तर मी थँक्यू म्हटलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे हे जे काही झालं ना, त्यामुळे मला एक गोष्ट कळली, भरपूर पैसा असल्याने आनंद नाही मिळत. हे तुम्हाला आणि आईला बघून शिकलो मी. तुम्ही घरापासून लांब असताना सुद्धा इतका आनंदात होता. मला एक गोष्ट कळली आहे, आनंद आपल्या माणसांसोबत राहण्याने मिळतो. मला बदलवण्यामागे सगळ्यात मोठा वाटा शुभ्राचा आहे. मी जेव्हा वाईट वागत होतो तेव्हा माझ्या चुका दाखवायला, माझ्या चुका सुधारायला ती नेहमी माझ्या बरोबर होती. आणि आज जेव्हा मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय तेव्हाही ती माझ्या सोबत राहून माझं कौतुक करत असते. हे तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत, हे सगळे प्लीज तुम्ही परत घ्या. मी आलो हा, जरा 1 मिनिट. हेच करायला येत होतास, मग इतका का घाबरलास? अरे ही तर किती चांगली गोष्ट आहे. शुभ्रा, मला भीती वाटते. ही सगळी प्रॉपर्टी ना चुकीच्या माणसाच्या हातात नको लागायला. म्हणजे अभीस किचन सरांचं आहे ना, ते त्यांचंच राहिलं पाहिजे.
सावरी, अगं काय झालं? तू अशी निघून का आलीस बाहेर? अहो काही नाही, काम करते. अर्धवट कसं टाकू? आता मी काय करू ते सांग ना. तो अभिज किचन मला परत करायला आलाय. काय करू? घेऊ का नको? तुमचीच गोष्ट तुम्हाला परत देणारा हा कोण हो? तुमच्याशिवाय अभिज किचनला ना नाव आहे ना चव आहे. तुम्ही अभिज किचनची ओळख आहात. ठीक आहे, पण आता काय करू ते सांग ना. घ्या सगळं परत. अहो तुम्ही कष्टाने उभं केलंय सगळं, हक्कानी परत घ्या. ठीक आहे, चल. नाही नको, मला माझी कामं अजून संपली नाहीत. तुम्हीच जा आणि त्याला स्पष्ट सांगा, मोठ्या मानभावीपणे तुम्हीच त्याला दिलेलं तुम्हाला परत द्यायला आला ना तो. त्याला म्हणा पुन्हा ओरबाडून घेऊ नकोस. ओके. घ्या सर. अरे सोहम, सर, तो खूप मनापासून बोलतोय आता आणि खरंच त्याला त्याच्या सुखांची जाणीव झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही पेपर्स जर स्वीकारलेत ना तर कुठेतरी त्याला असं वाटेल की निदान तुम्ही तरी त्याला माफ केलंत, हो ना? ठीक आहे सोहम. तू एवढं मनापासून मला अभिज किचन परत देत असशील ना, तर मी ते ऍक्सेप्ट करतो. थँक्यू सर. डोंट वरी, करेल ती पण माफ. तो तिचा निर्णय आहे आणि मला तो मान्य आहे. तुम्ही हे पेपर्स घेतले हेच माझ्यासाठी खूप आहे. ए मधु, ए मधु, मारा घाल मला. आणि खायला काय? वहिनी पोहे उपमा थालीपीठ बनवून गेलेत. शी, यातलं काही नको आहे मला. मला बर्गर बनवून दे. ए मला नाही येत असलं. मग काय उपयोग आहे तुझा? कामावरून काढून टाकी ना. इथे काम करायचं असेल ना तर बर्गर पिझ्झा बनवता यायलाच पाहिजे. मला नाही चालणार असं. पण इथे असले पदार्थ मिळत नाही. आता मिळतील कारण मला आवडतात. I teach her lesson. काम चुकारपणा केलेला मला चालणार नाही. मी परत येईपर्यंत ते सगळे कामं झालेली पाहिजेत मला. कळलं तुला? Sorry, boss. I do work. Sorry. Madhu, do work. Boss is here, not in good mood. सगळ्यांची वाट लागणार आज आपली. काय झालं? अगं ती हा, दादा ना काम नाही करत, त्यांची पार वाट लावून हा. टाकतात. पार वाट लावून हा टाकतात काम आणि न करणाऱ्यांची. बॉसला कळलं ना नो वर्किंग हिअर, फुल वाट. हा, फुल वाट. मग आता आता काम करायला गेलं. चल पटापट. काम का हा तिकडेच आहे, भांडी घास. हा बॉस 2 मिनिट. बॉस झालं 2 मिनिट. अगं ते करना मधू, ते साफ करना.
यांच्या 15,000साठी एवढं काम करायचं, त्यापेक्षा मी घरी बसून आयतं खाईन. म्हातारे आहेत माझ्या मदतीला. अरे मॅडम, अरे आहा आई, काय खमंग सुगंध सुटलेला आहे. हो ना, 5 मिनिटं झालाच स्वयंपाक. सर आम्ही निघतो. तुम्हालाही जेवायचं असेल ना? अरे असं कसं, आता जेवूनच जा. जर जेवायची वेळ झाली आणि तसंच जाणार काय तुम्ही? सर ऍक्च्युली आम्ही पण ना न कळवता आलो इथे, अचानक धाड घातली बघा ना, तर उगाच उशीर होईल आणि मग तुमचे पण काही प्लॅन्स आहेत तेही विचारलं नाही आम्ही, असेच आलो. अरे आमचा काय प्लॅन असणार आहे? उलट तुम्ही थांबलात तर मला बरंच वाटेल. तुम्ही जेवा आणि दत्ताजींसाठी डबा घेऊन जा, खुश होऊन जातील ते. हा, आज डबा वगैरे काही खाणार नाही आता ते. हा? आज आजोबांचा प्लॅन ठरलेला आहे, रात्रभर जागून शोले बघणार आहेत ते. दाते आजोबांबरोबर प्लॅन ठरलाय आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय आम्ही आज रात्री पिझ्झा खाणार आहोत. अरे मग काय काळजीच नाही, रात्रभर शोले चालूच राहणार ना. काय बच्चनला गोळ्या लागल्या की दत्ताजी चिडणार, मग गब्बरला शिव्या घालणार की पुन्हा फिल्म पहिलेपासून सुरू. म्हणून म्हणतोय इथेच राहा, दत्ताजींना कळवून टाका. चालेल, कळवते. ए पुरे झाले हा गप्पा. मी तर पानं घेते चौघांची. हो हो. हो काटेकर, काय आहे? कुठे बोलवलंय मला? ही काय भेटायची जागा आहे? मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते हा, माझा नवरा दुबईला आहे. प्रत्येक गोष्ट इम्पोर्टेड वापरायची सवय आहे मला, आणि माझी राहणी सुद्धा जरा हायफायच आहे. परत मला जर अशा अनहायजेनिक ठिकाणी बोलवलं ना तर मी येणार नाही. मला काही झालं तर जा घरी. आपल्याला बायकांनी तोंड उघडलेलं अजिबात आवडत नाही. काय मी सांगेन तिथे आणि सांगेन त्यावेळी हजर राहायचं. जमणार असेल तर हो म्हण, आता आताच चालती हो. म्हणजे काटेकर तसं नाही हो, एखाद्या 5 स्टार मध्ये बोलवायचं ना. म्हणजे तुमच्याकडे एवढा पैसा आहे, कोणी तुम्हाला इथे बघितलं तर तुमच्याच इज्जतीचा फालुदा होईल ना. मग मला तशी 5 स्टार सारखी इन्फॉर्मेशन दे. पण जर तू दिलेली माहिती तारवाली नसेल तर दिवसा तारे दाखवी. कळलं काय? कळलं ना. पण दागिन्यांचं लक्षात आहे ना? आधी माहिती दे. आज आसावरी आणि अभिजित मध्ये काय काय झालं? आव काय सांगायचं तुम्हाला काटेकोर, त्या दोघांना तोडणं अवघड आहे हो. म्हणजे मी प्रयत्न करतेय, म्हणजे आज मी तिथे गेले ना तेव्हा दोघं तिथून निघून गेले आणि परत आलेच नाही. मग मी काय करणार ना? मी तुला त्यांची माहिती गोळा करायला पाठवलं आणि ते तुला जर जमणार नसेल तर तुझा मला काय उपयोग आहे? सोनं पाहिजे ना? 5 स्टार पाहिजे ना? मग मला माहिती पुरवली पाहिजे. कळलं काय? हो काटेकोर, तुम्हाला माहिती नाहीये, हे कुलकर्णी कुटुंब आहे ना, ते फार अवघड प्रकरण आहे. नेहमी त्यांची एकी असते, पण आता आता तो म्हातारा सोडला ना तर चौघांची तोंड 4 दिशेला आहेत. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? तो अभिजित आणि असावरी तिकडे चाळीत एका खोलीत राहतात आणि सोहम शुभ्रा इथे सोसायटीत. एक मिनिट, काय म्हणालीस? आसावरी आणि अभिजित राजे वेगळे राहतात? अहो आता नाही हो, केव्हापासूनच राहतात. त्यांना आकलून दिले. अगं मूर्ख बाई, हे तू कधी सांगणार मला? अगं हीच तर 5 स्टार इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे
आता दागिने मिळणार नाहीत. हे हावरीबाई आव. गप. एक शब्द बोलू नकोस. मी काय सांगतो ते नीट ऐक. आता बदामची राणी आणि गोटू यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याचा आपण फायदा करून घ्यायचा. कळलं काय? आता हा गोटू कोण? काय नवीन नवीन पात्र काढतायत. आणि बदामची राणी कोण आहे हे पहिल्यांदा फाइंड आउट करायचंय मला. जेवताना बोलणे मान्य आहे मला, पण स्वयंपाक कसा झालाय ते तरी सांगावं, म्हणजे करणाऱ्याला जरा समाधान वाटतं ना. अरे हे काय विचारणं झालं, मस्तच झालंय. हा म्हणजे असं आपलं माझं मत आहे, तुम्ही सांगा. सोहमला इतक्या दिवसांनी आईंच्या हातचं खायला मिळालंय की त्याला अजिबात काहीही बोलायला सुचणार नाहीये. आता तो मग्न आहे खाण्यामध्ये. जेव दे त्याला. पाणी दे त्याला. अरे 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 थांब 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 थांब. हळूहळू सावकाश. अरे सोहम हे बघ हे बघ. वर बघ वर बघ वर बघ, म्हणजे ठसका. सावकाश 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 सांभाळून थांब. वर बघ वर बघ वर बघ. आणि हे बघ पाणी पी थोडं ते. कसा रे असं घसा घसा खातोस, पण सावकाश खा आता. लहानपणापासूनची सवय आहे ह्याची. कोणीतरी मागे लागल्यासारखा खात असतो. किती वेळा समजावून सांगितलं, अरे सावकाश खात जा, एक घास 32 वेळा चांगला चावून खा, पण नाही. सॉरी आई, परत असं नाही करणार. आई, कारल्याची भाजी अप्रतिम झाली. त्याला काही कडूपणाच नाहीये. अगं हो, काय करायचं माहितीये, कारली कापल्यावरती ना त्याला चांगलं मीठ लावायचं, एका फडक्यात ती घट्ट बांधायची आणि पाट्याखाली ठेवायची, आणि मग भाजी फोडणीला टाकायच्या आधी छान पिळून घ्यायची, म्हणजे सगळा कडूपणा निघून जातो. ओ, मला नव्हतं माहित आहे. तुला एवढी आवडली, हवी आहे का अजून वाढू? प्लीज. मला वाट. हो हो देते. हा कमी देते तिला. थँक्यू. तू कधीपासून कारल्याची भाजी खायला लागलायस? आई, सोहम आता सगळं खातो. त्याच्या पानात जे काही वाढलं जाईल ना ते सगळं संपवतो, काही टाकत नाही. काय सांगतेस? आश्चर्य. इतक्या वर्षात मला जमलं नाही ते तू काही दिवसात करून दाखवलंस हा शुभ्रा. आज तर फरक आहे बायको आणि आई मधला.
आई मुलाच्या कलाकलानं घेते आणि बायको मुलाला कला आत्मसात करायला लावते.